भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या बाळ विक्री प्रकरणातील धक्कादायक वास्तव आता एकामागून एक समोर येत आहे। गोंदियातील डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्या रुग्णालयातून बाळ विक्री केल्याचा आणखी एक म्हणजेच तिसरा प्रकार उघडकीस आलाय। भंडाऱ्याच्या मोहदुरा येथील एका दाम्पत्याला तब्बल 4,70,000 रुपयांत चिमुकलीची विक्री करण्यात आली होती। या कारवाईमुळे आंतरजिल्हा बाल विक्री रॅकेटचा पर्दाफाश झाला असून आतापर्यंत डॉक्टरसह 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। भंडारा जिल्ह्यात चिमुकल्यांच्या विक्रीचा बाजार मांडणाऱ्या या टोळीचा तपास करत असताना महिला आणि बालविकास विभागाला मोहदुरा गावातील एका संशयास्पद व्यवहाराची माहिती मिळाली। अधिक चौकशी केली असता एका दाम्पत्याने गोंदियाच्या डॉक्टर नितेश बाजपेयी यांच्याकडून 4,70,000 रुपये देऊन एक बाळ विकत घेतल्याचे निष्पन्न झाले। माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तात्काळ मोहदुरा गाठून त्या बाळाला सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी भंडाऱ्याच्या वरठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉक्टर नितेश बाजपेयी सह 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे हे या रॅकेटमधील तिसरे बाळ असून या टोळीने आतापर्यंत किती बाळांची विक्री केली याचा शोध पोलीस घेत आहेत। या आंतरजिल्हा टोळीचे धागेदोरे मोठे असण्याची आणि अटक केलेल्या आरोपींच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने वर्तविली आहे। वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणाने दोनही जिल्ह्यात संताप व्यक्त केलाय। हे रॅकेट नेमके कोठपर्यंत पोहोचले आहे याचा सखोल तपास वरठी पोलीस करत आहेत। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी भंडारा।